AWS सर्टिफाईड क्लाउड प्रॅक्टिशनर बनायचंय? मग चला, हा सगळा प्रवास कसा असतो, त्यातले टप्पे कोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे इतकं गरजेचं का आहे, हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. चला, सगळ्यात आधी एक मोठं चित्र बघूया. बघा, टेक्नॉलॉजी कशी पुढे जाते, ती इनोव्हेशन वेव्स म्हणजे नवनवीन लाटांसारखी येते. आणि सध्याची सगळ्यात मोठी, सगळ्यात पॉवरफुल लाट कोणती असेल, तर ती आहे क्लाउड कम्प्युटिंगची. आणि ही लाट खरंच सगळं काही बदलून टाकतेय. आता ही जी क्लाउडची लाट आहे ना, ती एक बर्निंग प्लॅटफॉर्म सिच्युएशन तयार करते. म्हणजे काय? समजा कंपन्या जुन्या टेक्नॉलॉजीलाच चिकटून बसल्यात, तर ते एखाद्या जळत्या प्लॅटफॉर्मवर उभं राहण्यासारखं आहे. तिथून उडी मारावीच लागेल. म्हणूनच आजच्या जगात टिकायचं असेल, पुढे जायचं असेल, तर क्लाउड स्किल्स असणं ही आता चैन नाही, तर गरज बनली आहे. म्हणूनच हे फक्त एक नवीन स्किल शिकण्यापुरतं मर्यादित नाहीये. नाही, अजिबात नाही. हे तर त्या जळत्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून इनोव्हेशनच्या पुढच्या प्रचंड मोठ्या लाटेवर स्वार होण्यासारखं आहे. आणि ही खरंच एक मोठी संधी आहे. ओके, तर मग सुरुवात कुठून करायची? साहजिकच परीक्षेपासून. आता पहिल्यांदा बघितल्यावर ना ही परीक्षा खूप मोठी आणि जरा गोंधळात टाकणारी वाटू शकते. पण काळजी नको, आपण तिला एकदम सोपं करून समजून घेऊया. आता बघा, जे ऑफिशियल एक्झाम गाईड आहे ना, त्यात इतक्या सर्व्हिसेसची लिस्ट दिली आहे की मूळ सोर्समध्ये त्याला वेडेपणा म्हटलंय. आणि साहजिकच आहे, कोणी नवीन शिकायला आलं तर त्यांच्यासाठी हे खूपच स्ट्रेसफुल असू शकतं. पण थांबा, या गोंधळातून आपण मार्ग काढू शकतो. आपल्याकडे काही ठोस माहिती आहे जी आपल्याला मदत करेल. म्हणजे परीक्षा कोण घेणार, एकूण प्रश्न किती असणार आणि पास होण्यासाठी किती गुण लागतील, हे सगळं इथे अगदी स्पष्टपणे दिलंय. आता ही स्लाइड खूप इंटरेस्टिंग आहे. का? कारण ही आपल्याला अगदी बरोबर सांगते की अभ्यास करताना फोकस कुठे करायचा. बघितलं तर टेक्नॉलॉजी आणि सिक्युरिटी हे 2 विषय मिळून परीक्षेचा सगळ्यात मोठा हिस्सा आहेत. बरं, आता आपल्याला हे तर कळलं की फोकस कुठे करायचा. मग चला, आता AWSच्या जगात जाऊया आणि त्या बेसिक कॉन्सेप्ट समजून घेऊया, ज्या परीक्षेसाठी आणि पुढे प्रत्यक्ष कामासाठी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. अगदी वरच्या लेवलला बोलायचं झालं तर AWS म्हणजे काय? तर ही एक फिजिकल, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. सोप्या भाषेत जगभर पसरलेलं डेटा सेंटर्सचं एक जाळं, ज्याचा वापर आपण करू शकतो. आणि ही जी पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना, ती 2 मुख्य गोष्टींवर उभी आहे. एक म्हणजे रिजन्स, जी मोठी भौगोलिक ठिकाणे आहेत, आणि दुसरं म्हणजे अवेलेबिलिटी झोन्स, म्हणजे एका रिजनमधली अनेक वेगवेगळी डेटा सेंटर्स. याचा फायदा काय? समजा एका डेटा सेंटरमध्ये काही प्रॉब्लेम आला, तरी आपला ॲप्लिकेशन दुसऱ्या सेंटरवरून व्यवस्थित चालू राहतं. यालाच म्हणतात फॉल्ट टॉलरन्स. बरं, आता AWSवर काहीही बनवायला सुरुवात करण्याआधी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं अकाउंट सुरक्षित करणं. आणि याची सुरुवात होते आपल्या मेन रूट युजरसाठी या 3 अत्यंत आवश्यक सिक्युरिटी स्टेप्सनी. या 3 स्टेप्सपैकी सगळ्यात महत्त्वाची स्टेप कोणती? तर ती आहे MFA, म्हणजे मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन ॲड करणं. हा एक प्रकारे तुमच्या सिक्युरिटीचा दुसरा लेयर आहे, जो तुमची ओळख कन्फर्म करण्यासाठी तुमच्या फोनसारख्या दुसऱ्या डिव्हाइसचा वापर करतो. आणि हे सगळं AWSच्या एका मुख्य सिक्युरिटी तत्वाशी जोडलेलं आहे, ते म्हणजे प्रिन्सिपल ऑफ लीस्ट प्रिव्हिलेज. याचा एकदम सोपा अर्थ असा की कोणालाही त्याचं काम करण्यासाठी जेवढी परवानगी गरजेची आहे, फक्त तेवढीच द्यायची, 1 इंचही जास्त नाही. चला, आता आपलं अकाउंट सुरक्षित झालंय. मग आता प्रत्यक्षात काम कसं सुरू करायचं? म्हणजे AWS सोबत इंटरॅक्ट करण्यासाठी आणि काहीतरी नवीन तयार करण्यासाठी आपल्याकडे कोणती कोणती साधनं आहेत ते बघूया. आणि इथेच AWSची खरी लवचिकता दिसून येते. आपल्याकडे पर्याय आहेत. आपण व्हिज्युअल कन्सोल वापरून क्लिक करत काम करू शकतो, किंवा कमांड लाईन वापरून स्क्रिप्ट लिहू शकतो, किंवा मग कोड वापरून सगळं काही ऑटोमॅटिकली मॅनेज करू शकतो. बघा, परीक्षा पास होणं हे नक्कीच एक महत्त्वाचं ध्येय आहे, पण तो शेवट नाही. खरी मजा तर त्यानंतर सुरू होते, जेव्हा आपण गोष्टी योग्य पद्धतीने आणि सर्वोत्तम मार्गाने कशा तयार करायचा हे शिकायला लागतो. आणि यासाठीच AWS आपल्याला एक मार्गदर्शक तत्त्व देतं, ज्याला वेल आर्किटेक्टेड फ्रेमवर्क म्हणतात. हे 5 महत्त्वाच्या स्तंभांवर आधारलेलं आहे. ह्याला तुम्ही एक ब्लूप्रिंट समजू शकता, जी हे पक्कं करते की आपण जे काही बनवत आहोत ते मजबूत, सुरक्षित आणि कार्यक्षम असेल.
म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, हे सर्टिफिकेशन म्हणजे आपलं अंतिम ध्येय नाहीये. ही तर फक्त एक किल्ली आहे जी आपल्यासाठी शक्यतांचं एक नवीन दार उघडते. आणि मग खरा प्रश्न हा उरतो की त्या दाराच्या पलीकडे जाऊन आपण काय नवीन तयार करणार आहोत.